पाहायचं या चेंडूवर किती धावा खर्च होत आहेत आणि पुन्हा एकदा गदा क्षेत्रक्षण आणि 2 धावा पूर्ण. धाव संख्येत भर. धाव संख्या 9. 3 चेंडू 9 धावा. चार चेंडू 11 धावा. निर्धावाचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. संजय सामना करतील. संजय आपल्या वैयक्तिक 10 संख्येवर खेळत आहेत. शेवटचा चेंडू. सुंदर ठरवलेला चेंडू ऑफ साईडला आणि पाहायचं आहे तिथे किती धावा मिळतील. अंपायर किती धावा आलेल्या आहेत. 3 धावा आलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 14. दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचे की बाउंड्री ही ट्रॅक आहे. शतक समाप्त. षटकातील दुसरे षटक घेऊन येत आहेत ते. दुसरे षटक घेऊन येत ते दिलीप. पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण झालेली आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या 15. दोन्ही संघांनी एंट्री फी करून द्यायची आहे. दोन्ही संघांना नोंद आहे. एंट्री कमिटीकडे नोंदवायची आहे. दिलीप यांचा पहिला चेंडूवर एक धाव आलेली आहे. दुसरा चेंडू दिलीप यांचा निर्धाव असा आणि गडी बाद होत आहे. दुसऱ्या चेंडूवर स्टंपिंगच्या स्वरूपात सुधाकर यांनी आपल्या बॅटीतून एकही धाव न काढता आउट झालेले आहेत. सरळी संघाला पहिला झटका पडला सुधाकर या बॅट्समॅनच्या स्वरूपात. दुसरे बॅट्समॅन जात आहेत कबीर. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धाव संख्या झाली ती 15. आता स्ट्राईकला आहेत ते कबीर. नॉन स्ट्राईकला आहेत ते संजय. लगेच रेडी राहा ग. आम्ही कोणला तरी बोलू. आम्ही निघालो. तिसरा चेंडू कबीर यांनी ठेवलेला चेंडू. तिसरा चेंडू. पाहायचा किती धावा खर्च होता या चेंडूवरती. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्येत भर. धाव संख्या 17. षटकातील
दुसरे षटक चालू आहेत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. चौथा चेंडू कबीरसाठी दिलीप यांचा आणि या चेंडूवर पाहायचं किती धावा खर्च होत आहेत. 3 का 4 पण होते. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि थ्रो केलेला आहे अशा प्रकारे आणि धावा काढून या चेंडूवर धावा संख्या आल्या त्या 3 धाव संख्यात बरोबर धाव संख्या झाल्या त्या 20. काय माहिती आता ती एक आले ना ती बघ ती टीम कोण आहे. सुंदर असा चेंडू दिलीप यांचा निर्धाव असा. धाव संख्या थांबली. धाव संख्या 20. षटकातील शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील टोलला चेंडू पाहायचा कॅच होईल कॅच होणार का नाही होणार इथे कॅच. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. पाहायचंय तिसरी धाव घेतायत का नाही. 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत. अशा प्रकारे षटक समाप्त झालेले आहे. 2 दुसरे धाव संख्या 22 झालेली आहे 2 षटकानंतर. बॉलर कोण आहे रे. पहिला चेंडू निर्धाव असा. सर सर तुम्ही जाऊ नका या ना. दुसऱ्या गोलंदाज आहेत ते राजू. कबीर यांनी टोलला चेंडू पाहायचा मागे क्षेत्ररक्षण नाहीये. 2 धाव पूर्ण झाल्या. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होईल का पाहायचंय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. धाव संख्येवर धाव संख्या 25. सरोली संघ एंट्री फी जमा करायची आहे. सरोली संघ तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू पाहायचा संजय स्ट्राईकला. टोलला चेंडू पाहायचा इथे कॅच होणार आहे का. संजय यांची खेळी समाप्त. धाव संख्या झाली ती 27. जाऊन दे तोच आउट आहे ना. इथे कबीर हे बाद होत आहेत. संजय यांची केली अजून काय ओके 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 पण नाही ना 2च रन ते क्रॉस नव्हतं झालं म्हणून ते आता त्यांचा नियम दिला का आउट. ठीक आहे ते त्यांचं अंपायर आउट. आगे आउट आहे. अंपायर डिसिजन. ओके कबीर यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. न्यू बॅट्समॅन जात आहेत सर्वी संघाचे. सर्वी संघाने फी जमा करायची आहे. नाही रन आउट आहे. 2 रन देऊन रन आउट लिहा. बॅट्समन कोण गेला रे. दोन धाव संख्या पूर्ण. धाव संख्येवर धाव संख्या 29. षटकातील 2 चेंडू शेष. राजू टू संजय.
सुंदर असा ठेवलेला चेंडू संजय यांनी पाहायचे किती धावा येतात या चेंडू. क्षेत्रक्षण सुंदर झालेला आहे. थ्रो सुद्धा चांगला आलेला आहे तिथे. दोन धावा आलेल्या आहेत. धाव संख्येत बल धाव संख्या 31. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. संजय 22 धावून पुन्हा एकदा पाहायचं इथे झेलची संधी आहे पण झेल नाही केलेला आहे. 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत. संजय हे वैयक्तिक 24 धाव संख्येवर खेळत आहेत. धाव संख्या झाली ती 33. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 33. पहिल्या इनिंगतील शेवटचे षटक पाहायचे कोण घेऊन येत आहे गोळे संघाकडून. सामना सुरू करायचा आहे लवकरात लवकर. अजून खूप सामने खेळायचे आहेत. यांच्या मागे लागलो तर आपल्याला धंद्याला लावते मग आम्ही जाऊ का यांच्या मागे कुठे लागले सीझन पडले आता बोलले धरले आम्हाला शिकायला बोलवलंय दहावी डबक्यात टाकून ठेवले बॉलर काय नाव बॉलर कोण हा तेच चौथे षटक घेऊन येते चंदू. सुंदर चेंडू चंदू यांचा निर्धाव असा. पहिल्या इनिंगतील शेवटचे षटक घेऊन येते चंदू. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. धाव संख्या थांबली आहे. धाव संख्या 33. किती भरायचे 10,000 दुसऱ्या चेंडूवर पाहायचा किती धाव येत आहेत. दूरवरून क्षेत्र धावून येत आहे. 2 धाव पूर्ण केली आहेत. पाहायचंय तिसऱ्या धावेवरती फलंदाज बाद होत आहे. थ्रो चांगला आलेला आहे. धाव संख्या 35 झालेली आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात. दोन चेंडू टाकून दिलेले आहेत चंदू यांचे. 2 चेंडूवर 2 धावा खर्च केलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 35. तिसरा चेंडू आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण किपर यांचे. आणि पाहायचंय तिथे काय होत आहे. गडी बाद. धाव संख्या 35. 4 गड्यांच्या मोबदल्यात.
धावचीच्या स्वरूपात रणजित आउट झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शेष हाणामारीच्या षटकामध्ये खूपच कमी धावा येत आहेत. 3 चेंडू मध्ये 2च धावा आलेल्या आहेत. पाहिजे 3 चेंडू मध्ये किती धावा खर्च करत आहेत. धाव संख्या दिली ती 35. गडी बाद झाला ते 4. सामना चाललाय तो सरोली वर्सेस गोवे. चौथा चेंडू चंदू यांचा पाच क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण थोडं गचाल झालेलं आहे. पाहायचं या चेंडूवर किती धावा येत आहेत. पाच धावा धावून काढलेल्या आहेत आणि आता धाव संख्या झाली ती 40. षटकातील 2 चेंडू शेष आहेत. 40 धाव संख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात सरली संघ पहिल्या चेंडूवर 5 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे जगदीश यांनी. 2 चेंडू शेष. पहिल्या 2 चेंडू मध्ये किती धावा येत आहेत सरली संघासाठी. पहिला चेंडू पुन्हा एकदा आणि चौकार. पहिल्या चौकाराला धाव संख्या झाली ती 44. चौथ्या षटकातील शेवटचे चेंडू. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्या तर पुन्हा शेवटच्या 3 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतात पाहायचं आहे. कारण की 2 चेंडू मध्ये त्यांनी 9 धावा दिलेल्या आहेत आणि शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात ते पाहायचं आहे. धाव संख्या झाली ती 44. संजय व्यक्ती आपल्या 28 धावांवरती खेळत आहेत. पुन्हा एकदा पाहायचं किती धावा येतात शेवटच्या चेंडूवरती. बॉल थांबलेला आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पाहायचं या चेंडूवर किती धावा येत आहेत. तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. चौथी धावसाठी धावून आले ते पण 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर धाव संख्या झाली ती 47. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच काल्हेर वर्सेस ठाकूरपाडा या कर्णधारांनी यायचे आहे टॉस साठी. काल्हेर वर्सेस ठाकूरपाडा टॉस साठी यायचे आहे कर्णधारांनी. नेक्स्ट मॅच काल्हेर वर्सेस ठाकूरपाडा कर्णधारांनी यायचे टॉस साठी. काल्हेर वर्सेस ठाकूरपाडा कर्णधारांनी यायचे टॉस साठी.
काल्हेर वर्सेस ठाकूरपाडा. कर्णधार टॉस साठी यायचे. चला आता पाहायचं आपल्याला 48 धावांचं टार्गेट दिलेलं आहे गोवे या संघाला सरवली संघाने. तर ओपनिंग जोडी जात आहे ती दिलीप. नाव का दादा बॅट्समन बॅट्समन नाव का दिलीप आणि यापुढे होणारा सामना काल्हेर वर्सेस ठाकूरपाडा यांच्या कर्णधाराने यायचा आहे नाणेफेकीसाठी. चला सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सरली संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय सरली संघाने. 12 पॉईंट पाठवायचा गोवे संघ. बॅट्समॅन नेम दिलीप अँड ओपनिंग आले आहेत ते दिलीप आणि विजय. स्ट्राईकला ते विजय आणि नॉन स्ट्राईकला ते दिलीप. गोलंदाजी साठी सज्ज आहेत. गोलंदाजीसाठी ते सुधाकर. चला पाहिजे 24 चेंडू मध्ये 48 धावांची गरज आहे गोवे संघाला. पहिले षटक हाताळण्यासाठी सुधाकर. स्ट्राईकला ते विजय, नॉन स्ट्राईकला ते दिलीप. सामना सुरू करायचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे. गोवे संघाला 24 चेंडू मध्ये 48 धावांची गरज आहे. स्ट्राईकला ते विजय, नॉन स्ट्राईकला ते दिलीप. पाहिजे गोलंदाजीसाठी आहेत ते सुधाकर. पहिल्या षटकामध्ये किती खर्च करतायत पाहायचं आपल्याला.
प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची सरासरी आहे. पाहायचं आहे आपण पहिल्या षटकामध्ये किती धावा देत आहेत सुधाकर. पहिला चेंडू टोलेला लेग साईडला. पाहायचं आहे किती धावांची धावा येतात या चेंडूवरती. क्षेत्ररक्षण झालेलं आहे. थ्रो सुद्धा आलेला आहे आणि पाहायचं इथे तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत गोळे संघाच्या विजय यांच्या बॅटमधून. संतोष नाईक यांनी यायचं व्यासपीठावरती. आपले स्वागत आहे. चेरोबा 40+ मान्सून चषक 2022. चला दुसरा चेंडू सुधाकरांचा दिलीपसाठी पाहायचा आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या आहेत. दुसऱ्या चेंडूवरती पाहायचं किती धावा येतील. एक चेंडू 3 धावा. चला सुरू करायचा आहे सामना. सामना सुरू करायचा आहे. दुसरा चेंडू दिलीप यांच्यासाठी. सुधाकर गोलंदाजी रेडी. दुसऱ्या चेंडू पाहायचा टोळा चेंडू आणि क्षेत्ररक्षण झालेला आहे. दुसरी धाव रेडी पाहायचा आणि इथे गडी बाद झालेला आहे धावचीच्या स्वरूपात. विजयांची खेळी संपुष्टात आलेली आहे. 2 चेंडू 4 धावा, एक गडी बाद गोळे संघ. आता पाहायचं एक कल्लोळ वर्सेस ठाकूरवाडा यांच्यामध्ये टॉस होत आहे. पाहायचंय 2 चेंडू वरती 2 चेंडू टाकून झालेले आहेत. सुधाकर यांचे 4 धावा झालेल्या आहेत संघाच्या. आता बॅटिंग साठी आलेले आहेत. राजू बॅट्समॅन आले आहेत तर राजू. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या झाले ते 4. एक गडीच्या मोबदल्यात काल्हेर संघ आणि ठाकूरपाडा संघ यांनी फी नोंद करायची फीची. तिसरा चेंडू निर्धाव आलेला आहे. 3 चेंडू 4 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. बॅट्समॅनला काही समजलेलं नाहीये राजू यांना. आता 4 चेंडू आणि 4 धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. त्याच्या 2 चेंडूवरती किती धावा येतात कारण की सरासरी पाहिली तर 12 धावांची आहे आणि 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत सुधाकर यांनी. षटकातील 2 चेंडू शेष आहेत. पहिल्या 5वा चेंडू पाहायचा काय. हो ऑफ साईडला टोलला चेंडू. किती धावा येतात पाहायचं या चेंडूवरती. क्षेत्ररक्षण धावत आहेत तिथे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि आता इथं पाहायचंय 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 7. सुधाकर यांचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या ती 7.
शेवटच्या चेंडूवरती पाहायचं किती धावा येत आहेत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत षटकात आणि अशा प्रमाणे पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 9. आता पाहायचंय जिंकण्यासाठी अजून 39 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 39 धावा. आता जे समीकरण आहे ते 13 धावांचं आलेलं आहे. प्रत्येक षटकामागे सरासरी आहे ती 13 धावांची. धाव संख्या झाली ती 9. अंपायर सामना चालू करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 9. एक गडीच्या मोबदल्यात. आता पाहायचं आपल्या 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. दुसरे षटक घेऊन येत आहेत ते बॉलर नेम. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला सामना सुरू करायचा आहे. चालू असणारा सामना सरोली वर्सेस गोवे. सरोली संघाने 47 धावा केल्या होत्या. 48 धावांचे आव्हान दिले होते गोवे संघाला आणि गोवे संघाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा केल्या आहेत आणि आता 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आले ते उमेश. पाहायचं आपल्या उमेश हे आपल्या गोलंदाजीत दुसऱ्या षटकामध्ये किती धावा खर्च करतात. पहिला चेंडू उमेशांचा ऑफ साईडला ठेवलेला चेंडू. ताजा किती धावा येतात पहिल्या चेंडूवरती उमेशांच्या गोलंदाजीवर. पहिली धाव पूर्ण झाली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे इथे आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करतायत ते उमेश. धाव संख्येत झालेली 11. दुसरा चेंडू उमेशांचा. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह. दोन धावा पूर्ण झालेल्या. तिसरी धावासाठी
पण तिसरी धाव नाही घेतलेली आहे आणि 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्येत धाव संख्या झाली ती 13. 2 चेंडू धाव टाकून झाले दुसऱ्या षटकातील. धनाजी तले साहेब यांचे आगमन झालेले यांनी व्यासपीठाकडे यायचे. त्वरित उमेश यांचा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा टोळा चेंडू. पाहायचे किती धावा आहेत या चेंडूवरती. 2 धाव पूर्ण झाले आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. अशा प्रकारे 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या झाली ती 15. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. उमेश यांच्या गोलंदाजीवर राजू हे बॅटिंग करतायत. 3 चेंडूमध्ये 6 धावा केलेल्या आहेत त्यांनी. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू ठेवलेला आहे. पाहायचा आता या चेंडूवरती किती धावा आहेत. क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि थ्रो केलेला आहे. पाहायचं इथे रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होत आहेत. दिलीप दुसऱ्या धाव संख्या पूर्ण करताना दिलीप हे यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. धाव संख्या झाली ती 16. दुसऱ्या षटकातील चेंडू टाकून झाले ते 4. अजून जिंकण्यासाठी आणि जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. आता पाहायचंय फलंदाजीसाठी जात आहेत ते बंडू. आता आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज आहे. त्याचे बंडू आपल्या बॅटीतून किती मोठे फटके मारतायत. उमेश यांचे षटकातील 2 चेंडू शेष आहेत. धाव संख्या जाती 16. त्याच्या 2 चेंडूवरती किती धावा खर्च करतील उमेश. स्ट्राईकला आहेत ते राजू. नॉन स्ट्राईकला आहेत ते बंडू. त्याचा वॉम्पायरचा डिसिजन व्हाईट. एक्स्ट्रा धावेमध्ये धाव संख्या धाव संख्या झाली ती 17. पुन्हा ऑफ साईडला ठेवलेला चेंडू. पाहायचे किती धावा येतात त्या चेंडूवरती. त्याचे 2 धाव पूर्ण झालेले आहेत. 2 धाव पूर्ण झाले आहेत. धाव संख्या झाली ती 19. षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष उमेश यांच्या. आतापर्यंत उमेश यांनी धावा दिल्या आहेत त्या 10. शेवटच्या चेंडूवरती पाहायचं किती धावा देत आहेत. कारण की जी सरासरी उरली होती 3 षटकामागे 13 धावांची सरासरी उरली होती. आता पाहायचं शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत. आणि निर्धाव असा चेंडू. धाव संख्या थांबलेली आहे. धाव संख्या झाली ती 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 29 धावा. गुहे संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. तिसरे षटक सरळी संघाकडून कोण घेऊन येते ते पाहायचं आपल्याला. तिसरे षटक सरळी संघाकडून प्रवीण हे घेऊन येत आहेत. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजे 12 चेंडू आणि 29 धावा. सरासरी पाहिली 14.5 सरासरी. पहिला चेंडूवरती किती धावा खर्च करतायत प्रवीण हे पाहायचंय. व्हाईट +2 म्हणजे एकूण 3 धावा खर्च करतायत प्रवीण. आता समीकरण थोडं सोपं होत आहे. धाव संख्या पाहिजे ती 12 चेंडू आणि 26 धावा. स्ट्राईकला आहेत ते बंडू. गोलंदाजीला आहेत ते प्रवीण. पाहायचे बंडू आपल्या संघासाठी किती मोठे फटके मारतायत. पण
आणि इथे झेल सुटलेला आहे. बंडू यांचा झेल सुटला. सुंदर असं फलंदाजी केली होती बंडू यांनी, पण तिथे झेल सुटलेला आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तसेच गोलंदाजीला दुखापती झालेली आहे. 12th मॅन कमिटी चला सामना सुरू करायचा आहे. 11 चेंडू आणि 24 धावा. समीकरण असं आहे आता गोळी संघासाठी. प्रवीण यांच्या पायाला दुखापती झालेली आहे. गोलंदाजी आता ते करू शकत नाहीत. ते ग्राउंड मधून बाहेर येत आहेत. सरळी संघाचे प्रवीण यांच्या गोलंदाजी करत असताना त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे. ते ग्राउंड सोडत आहेत. बॉलर नेम संजय. प्रवीण यांच्या दुखापतीमुळे संजय हे त्यांचे षटक पूर्ण करत आहेत. त्यांनी 1 चेंडू टाकलाय. दुसरा चेंडू संजय यांचा. बंडू यांना काही समजलेला नाहीये. निर्धावाचा चेंडू. आता 10 चेंडू आणि 24 धावा. 10 चेंडू आणि 24 धावा. संजय टू बंडू. ओ सुंदर फटवलेला चेंडू. बंडू यांच्या बॅटीतून निघालेला पहिला षटकार. केरळा 40+ मान्सून चषक 2022 चा पहिला षटकार बंडू यांच्या नावावरती जात आहे. गोवे संघाचे बंडू. संजय टू बंडू. ओ सुंदर फटवलेला चेंडू. बंडू यांच्या बॅटीतून निघालेला पहिला षटकार. संजय यांच्या तिसऱ्या चेंडूवरती बंडू यांनी षटकार ठेवलेला आहे. आणि आता धावसंख्या बाहेर झाली. धावसंख्या झाली ती 30. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. पहिलाच सामना रंगतदार. सरली वर्सेस गोवे. पुन्हा एकदा बंडू यांना काही चेंडू समजलेला नाही. संजय यांचा निर्धावाचा चेंडू. आता पाहायचं आपला 8 चेंडू आणि 18 धावा. संजय यांनी षटकातील 2 चेंडू निर्धाव टाकलेले आणि एका चेंडू त्यांनी षटकार खाल्लेला आहे. आता पाहायचा आहे आपला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टोलला चेंडू. षटकार. बंडू यांच्या बॅटीतून दुसरा षटकार येत आहे. आपल्या संघासाठी धावसंख्येत धावसंख्या जावी ती 36.
आता समीकरण थोडं सोपं होत आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. जी सरासरी हवी होती गोवे संघाला ती सरासरी बंडू यांनी हाणून ठेवली. आता 12 धावांची. आता शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतात ते पाहायचं आपल्याला. नेक्स्ट बिग मॅच काल्हेर वर्सेस ठाकूरपाडा. दोन्ही संघ नावाजलेले आहेत भेवंडी तालुक्यामध्ये. पाहायचं आहे नेक्स्ट मॅच मध्ये आता चालू सामना सरली वर्सेस गोवे. 7 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा टोलला चेंडू बंडू यांच्या बॅटिंग मधून किती धावा खर्च होतात पाहायचं. आणि क्षेत्रक्षण सुंदर क्षेत्रक्षण झालेलं आहे तिथे. 2 धाव पूर्ण झालेले आहेत आणि तिसरी धाव एवढी पाहायचं इथे धावतायत का. आणि तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण झालेली आहे. षटक समाप्त झालेलं आहे तिसरं. आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावा. आता पाहायचं आपल्या 6 चेंडू आणि 9 धावा. पहिला सामना सरली जिंकणार का गोवे जिंकणार हे पाहायचं आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये. सामना त्वरित चालू करायचा आहे. त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे सरली संघाने. 6 चेंडू आणि 9 धावा जिंकण्यासाठी. शेवटचे षटक सरली संघाकडून कबीर हे घेऊन येत आहे. आणि फलंदाजीसाठी ते बंडू यांच्या बॅटीतून 2 षटकार आलेले आहेत. व्यक्तीत आपल्या 17 धावांवर केलेले आहेत बंडू हे. 7 चेंडू आणि 9 धावा. पाहायचे काय घडते या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती फिरला चेंडू ऑफ साईडला ठेवलेला बंडू यांनी. पाहायचंय किती धावा येतात या चेंडूवरती. आणि गचाळ क्षेत्रक्षण झालेलं आहे तिथे. पण बंडू यांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि आता जिंकण्यासाठी 5 चेंडू 7 धावा. कबीर यांच्या चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. आता 5 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण उरलेलं आहे. पाहायचं आपल्या कबीर आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतायत. तसेच बंडू यांनी आपल्या संघासाठी खूपच सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. दुसरा चेंडू. ओ दुसऱ्या चेंडूवर काय सुंदर झेल घेतला आपल्या गोलंदाजी वरतीच. बंडू यांची खेळी समुपतात. आता समीकरण उरले ते 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. का सामना कुठेतरी पलटी खातोय का पाहायचंय. बंडू यांनी आपल्या संघासाठी 19 धावांची खेळी केलेली आहे. खूप सुंदर अशी फलंदाजी केली आहे बंडू यांनी. सामना त्यांनी जवळपास हाणून ठेवला. पण आता 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. काय सामना कुठे पलटी खाणार का सरलीकडे किंवा गोव्याकडे. चार चेंडू आणि 7 धावा. पाहायचंय कबीर टू चंद्रकांत. चंद्रकांत आपल्या संघासाठी 7 धावा पूर्ण करतायत का कबीर आपल्या गोलंदाजी मार्फत निर्धाव चेंडू टाकतायत का. सॉरी कबीर टू चंदू.
4 चेंडू 7 धावा. तिसऱ्या चेंडूवरती ऑफसाईड टोलच्या मार्फत एक धाव पूर्ण केली आहे आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 42. आता 3 चेंडू आणि 6 धावा. आता कबीर टू संदीप 3 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा चेंडू पाहायचा किती धावा येतात त्या चेंडूवरती. पहिली धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावासाठी पाहायचं. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता तिसऱ्या धावासाठी बघायचं तिसरी धाव पूर्ण होते का आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. तीन धाव पूर्ण केल्यात. मिस फिल्डिंग झालेली आहे सरली संघाकडून. कबीर यांनी खूपच छान गोलंदाजी केलेली आहे. आता समीकरण उरले ते 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. पाहायचे आता 2 चेंडू आणि 3 धावा. स्ट्राईकला ते चंदू, नॉन स्ट्राईकला ते संदीप. दोन्ही संघासाठी चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 3 धावा. कबीर यांचा आता वाईट अंपायरचा इशारा वाईट येतोय आणि धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 46. 2 चेंडू 2 धावा. कबीर टू चंदू. ओहो! काय गोलंदाजी आणि काय कॅच घेतलेला आहे तिथे सुधाकर यांनी. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांस. गोवा का सरोली, कारण की सामना आलाय तो 1 चेंडू आणि 1 धावा. पहिलाच सामना चोरोबा 40+ मान्सून चषक 2022 मधला पहिलाच सामना खूपच दोन पाहिजे. एक चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी करायचंय. गोवे संघाने लक्षात घ्यायचंय. 1 चेंडू 2 धावा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित. आता सामना आहे तो कबीर टू राजू. पाहायचंय राजू आपल्या बॅटिंग मार्फत फलंदाजी मार्फत 2 धावा पूर्ण करतात का आपल्या गोवे संघासाठी, का कबीर हे आपली गोलंदाजी वरती निर्धावाचा चेंडू टाकतायत का. एक चेंडू 2 धावा. कबीर टू राजू. पहिलाच सामना खूपच सुंदर अशा स्थितीमध्ये आलेला आहे. चला कबीर टू राजू. 1 चेंडू आणि 2 धावा. 2 धावा पूर्ण कंपल्सरी करायचे आहेत गोवे संघाला. 1 चेंडू आणि 2 धावा. कबीर टू राजू. आणि निर्धावाचा चेंडू. सामना जिंकलेला आहे सरळी संघ आणि गोवे संघ यांना पराभूत व्हावं लागलं आहे, कारण की सामना सरळी संघ जिंकलेला आहे. हरला संघांना हरला